टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। असं आहे की रोहित पवारांनी त्यांचा पक्ष सांभाळावा इतरांना सल्ले देण्यापेक्षा, परंतु असे माणिकरावांच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे. मी त्याच्यावर परवा भाष्य केलं आहे. मंत्री महोदय स्वतः खुलासा करतायत, त्यांच्या पक्षाचे नेते त्या संदर्भात निर्णय करतील. पण हा माणिकराव एक दिलखुलास माणूस आहे, म्हणजे अतिशय मनात काही नाही आहे, मोकळेपणानं बोलतो आहे. मी अनेक वेळा त्यांना सल्ला दिला आहे की थोडं आता आपण सार्वजनिक जीवनात आहोत, पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झालो आहे, तुमचं मन जरी साफ असलं तरी या सगळ्या पब्लिक लाईफमध्ये किंवा आजच्या ह्या सगळ्या माध्यमांच्या युगामध्ये आपण थोडं मर्यादित बोललं पाहिजे. पण ते मधून सल्ला ऐकतात, कधी कधी एकदम त्यांचा उत्साह त्यांच्या अनावर होतो. विरोधकांकडे कुठला आता अजेंडा नाही आहे, त्यामुळे सरकारचं जे यश आहे त्याच्यातून लोकांच्या जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करून अशा आरोप काही वेगळे आरोप करणे किंवा अशा ज्या घटना घडत आहेत, त्यामुळं जनतेचं लक्ष या विकासात कामातून अन्यत्र घेऊन जाण्याचा जो विरोधकांचा प्रयत्न आहे. पण मला वाटतं कितीतरी जो प्रयत्न केला तर त्यांना यश मिळणार नाही. महायुतीच्या बरोबरचा जो विश्वास जनतेचा आहे तो कायम तर आहेच, परंतु दिवसेंदिवस तो वाढत चाललेला आहे. हे असं आहे की अनिल परबने जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भात स्वतः योगेश कदमांनी खुलासे केलेले आहेत. हक्काभंग आणण्यापर्यंत त्यांनी आता तशा प्रकारची भूमिका जाहीर केलेली आहे. कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली आहे. आता शेवटी चौकशी होऊ दिली पाहिजे. त्यांचा जो जी काही चौकशी होईल, चौकशांती जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढे कारवाई होईल. पण केवळ कोणाला तरी आरोपी ठरवून मला वाटतं त्याच्या राजीनामे त्यांची राजीनाम्याची मागणी करणं हे माझ्या दृष्टीने योग्य नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.